तर काय सांगणार एकंदरीत नितेश राणेंना वसई विरारमध्ये दौरा केला आणि त्या दौऱ्यादरम्यान उत्तर भारतीय आणि बिहार जो कोणी हे आहेत त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी फक्त भाजप आणि सेनाच घेऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे। बघा, वसई तालुक्यामध्ये जे पण मुंबईवरनं वेगवेगळे विरोधी पक्षाचे नेते येतात ते हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात कुठचंही विकासाचं काम घेऊन येत नाही। ते इथे जातीय सलोखा कसा बिघडेल यासाठीच येत असतात। श्यामलेन सरड्यासारखे रंग बदलणारे, जसा पक्ष बदलतील तसा रंग बदलणारे लोक या वसई तालुक्यात येतात। या वसई तालुक्याचा इतिहास आहे का आजपर्यंत कधी जातीय किंवा धार्मिक कुठची अशी दंगल झालेली नाही, कुठचे वाद झालेले नाही। परंतु हे आताच्या काळामध्ये जाणून बुजून असं होण्यासाठी असल्या चर्चेला उदाहरण आणलं जाते। मुद्दामून निवडणुकीमध्ये केवळ मतांवर डोका ठेवून वातावरण वसई तालुक्याचं बिघडवण्याचे ही मंडळी प्रयत्न करत असतात आणि येथील जनतेला माहिती आहे की हितेंद्र ठाकूर हेच खरे वसई तालुक्याचे भाग्यविधाते आहेत। त्यामुळे जनता येथील हितेंद्र ठाकूरांच्या बाजूने राहते। जर तुमच्याकडे जर कोणी कानाडोळा करून जर बघितला तर त्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर सोडून द्या, पण तुम्ही बिनधास्त राहा। खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था जर बघायचं असेल तर हे सरकारने बघायचं असतं आणि सरकारचं त्यासाठी खातं आहे। त्यासाठी कुठच्या पक्षाची ती जबाबदारी नसते। ही ज्यावेळी माणूस असं म्हणतो का आमची जबाबदारी आहे, त्याचा दुसरा अर्थ असा निघतो का हे सरकार कायदा आणि सुव्यवस्था फेल झाल्यामुळे हे सरकार बिनकामाचं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।